सकाळचं सत्र म्हटलं की मग हिरव्या गार या गालिच्यावर दव ते मात्र पसरलेले असते. इथे गोलंदाजानं लाजवाब कॅच, नक्कीच त्यांच्या मस्तकावर चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न केला, तिथेच मात्र गल्लत झालीये थोडी. शेवटचा बॉल, फर्स्ट ओव्हरचा हा लास्ट बॉल अपील, ती मात्र प्लॅन मिस बॅट आणि बॉलचा संपर्क या कारणास्तव नाही झाला. बॉल येण्याआधी बॅट फिरवली गेली. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. धावा तर जोडाव्या लागणार आहेत. 8 षटकांचा खेळ काल आपण पाहिलं, 90 धावा त्या सुद्धा सेफ नव्हत्या. खोलवर टाकलाय बॉल, वेगवान बॉल, खोलवर टाकलाय, खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये टोलवला हा बॉल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला वेचतोय, वेचून फेकतोय, रनआउटची संधी अजून एकदा. 5व्या षटकातला हा पहिला बॉल. खोलवर टाकलाय, स्विच नाही तर स्वीट आहे, कॉन्फिडन्स आहे, आत्म सिंगल ती कंप्लीट केली गेली. 30 धावा धावफलकावरती आहे. तिसरा चेंडू आपल्या भेटीला येतोय श्रीपादसाठी. बाट जी जादू गोलंदाजानं केली ना, त्या जादूला साथ मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक देत नाहीये. एफर्ट्स असतात मित्रांनो, एफर्ट्स असतात गोलंदाजाचे. बॉल टाकला, त्याच्या ट्रॅप मध्ये बॅटरला अडकवलं सुद्धा होतं. याही वेळेला उलट्या हाताचा बॉल. या वेळेला पाहूयात कनेक्शन कसं आहे, या वेळेला पाहूयात झेल टिपला जातो का. आणि इथेही क्षेत्ररक्षक येत नाही. ते लोक नुसते मीठ नाही तर जाडं मीठ घेऊन बसलेले असतात. इन स्विंगर अपील केली, शफल केलं, पुढे गेलेत, परंतु एस मुख्य पंच इकडे कळवतात की हा असेल व्हाईट बॉल, हा अतिरिक्त बाहेर आहेत. विकेट किपर कदाचित, कारण हा प्रयत्न आपल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटर्सचा नेहमी राहिला आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगेल, इथे वाईट जिरवलाही जा. संघर्षमय कहाणी राहिली आरजे कॅपिटलच्या बॅटिंग लाईनअपची. दिनेश भोये याच्यात मात्र सर्वोत्तम धावा राहिल्या आहेत. जागा बनवली, यष्ट्या उघड, कित्येक मॅचेस जिंकवल्यात सुदामने त्याच्या बॅटच्या जोरावर, त्याच्या बॅटिंगच्या जोरावर. फ्लिक केलाय बॉल, लाजवाब स्ट्रोक, पायावरचा बॉल. ओहो, इकडे काय घडलंय पाहावं लागेल. आणि या सिंगलने 50 कम्स अप, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवर टाकलाय बॉल, लॉंग ऑनला उडवलाय क्षेत्ररक्षक. ओहो, वर कॅच, स्किट झालाय बॉल. पाहूयात हा 5वा. प्रॉपर कनेक्शन झालंय, कॅच हिटचा कॉल. इथे रनआउटची संधी आहे आणि यस आपल्या जागेवरतीच ती. ओहो, मनगटाचा जोर. आणि इकडे काय घडलं, ती मात्र सुसाट वेग धारण करते. आपल्याजवळ पहिलेच भांडवल कमी आणि त्यात जर का आपण असं क्षेत्ररक्षण करणार आहोत तर मग नुकसान ते आपल्याला भोगावं लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप साऱ्या खेळाडूंना संधी देण्याचा, खूप साऱ्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न रवी पवार यांचा राहिला ॲज अ संघमालक म्हणून. नाशिक ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये बॉल आलाय. पाहूयात या पुढचा बॉल. या वेळेला मात्र अफलातून फटका, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक. हा तुम्हाला शेवटचा कॉल असेल एसपी स्पोर्ट्स हर्सुल. तुमची प्लेइंग 11 ती प्रोव्हाइड करायची आहे, तुमची प्लेइंग 11 ती प्रोव्हाइड करायची आहे, तुमची प्लेइंग 11 इथे द्यावी लागणार आहे. हाऊस दॅट विचारलं गेलंय मैदानाच्या आत करण्याची. जाधव यांच्यावरती नजरा आहेत. खोलवर टाकलाय बॉल, उडवलाय समोरच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक ते मात्र तिथे कुठली चूक करणार नाहीये. क्रिकेटचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. बाचीकड उडत कपर्स मध्ये आणून ठेवलाय. हलकासा बदल केलाय रवी पवारने. पाहूयात पहिला बॉल रवी पवारचा. पहिला 20 बॉल टाकली गेली आणि 20 बॉल मध्ये फक्त 15 धावा, म्हणजे आयपीएल दिंडोरीचा आणि आयपीएल दिंडोरीच्या बॅटर्सचा देखील स्ट्रगल सुरू आहे खेळपट्टीवर.
बॉलिंग असेल बॅटिंग असेल मित्रांनो, मैदानात उतरलात तर तुम्हाला आयतं काहीच मिळत नाही, कष्ट घ्यावे लागतात. याही वेळेला खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मैदान वेगळी आहेत, आव्हान वेगळं आहे, स्पर्धा थाटामाटाची आहे, कारण आदिवासी समाज बांधवाची पहिली वहिली, त्यामुळे व्यासपीठ मोठं झालंय, खुलं झालंय आणि इथे तुम्हाला तुमचा कौशल्य दाखवण्यासाठीची जी गोष्ट आहे ना ते देखील चॅलेंजर असेल. अपील 21 धावा 4.4 षटकाचा खेळ. ऑल क्रेडिट गोज टू ओहो हो 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 18 मधला हा पहिला बॉल टाकला जातोय. फुलटॉस बॉल नाही, फुलटॉस भेटूनही त्यावरती काही करता आलेलं नाहीये. याही वेळेला लो फुलटॉस, या वेळेला उडवलाय बॉल आणि पाठवलाय सर आली आहे. या 2 बॉल वरती प्रयत्नशील राहावं लागेल बॅटर्सला मोठा फटका खेळण्यासाठी. राजू लिलाके यांचा हा पुढचा बॉल या वेळेला पायावर टाकलाय. नक्कीच पाहिजे तिकडे खेळता येऊ शकलं असतं, परंतु मोठा फटका खेळलेला नाहीये. सिंगल सिंगल आणि सिंगल सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. ओव्हर शॉट स्टँड अँड परफेक्ट केलंय. राईट हँड बॅटर साठी फील्ड आपण पाहू शकतो. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. बनवायचे आता 13. टॉपेज लागलाय, कॅच इटचा कॉल, गोलंदाज बॉलच्या खाली. ओहो मोकळ्या हाताने मोठा फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर कॅपिटल्स. 3 बॉल 9. लॉफ्ट केलाय बॉल, कॅच इटचा कॉल, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एक टॅप करत कॅच झाली आहे. 2 बॉल 9 ची गरज, बिग हिटचा शोध. टॉपेज लागलाय, विकेट कीपर ते चेंडूच्या खाली.